एक लग्नगाठ भाग 17। प्रज्ञा सरळ तिच्या खोलीत गेली, पण सीमा अजूनही अस्वस्थ बसजवळ उभी होती. तिला अस्वस्थ पाहून राहुल म्हणाला, सीमा, एवढ्या थंडीत प्रज्ञाने जंगलात रात्र कशी काढली असेल माहीत नाही. एवढ्या अंधारात आणि जंगली प्राण्यांमध्ये ती एकटी होती, त्यामुळे तिला ही घटना विसरणे आणि सामान्य होणे कठीण जाईल. म्हणून काळजी करू नको आणि तिला स्वतःला सावरण्यासाठी थोडा वेळ दे. तिला विश्रांतीची गरज आहे. तू तिच्याकडे जा, मी डॉक्टरांना फोन करतो. सीमाने होकार दिला आणि प्रज्ञाच्या मागे गेली. राहुल जवळ उभा असलेला विनय म्हणाला, थँक्स राहुल, या प्रवासात आम्हा सर्वांना एक चांगला मित्र मिळाला. धन्यवाद, सर्व काही केल्याबद्दल धन्यवाद. रात्रभर प्रज्ञाच्या काळजीने तुला झोप लागली नाही आणि सकाळी कोणालाही काहीही न सांगता एकटा जंगलात प्रज्ञाला शोधून तिला परत घेऊन आला. धन्यवाद. राहुल हसत हसत विनयच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, आता आपण मित्र आहोत आणि मैत्रीत स्वारी आणि थँक्स या शब्दांना जागा नाही. तुम्ही सर्वांनी या आणि जेवणाची ऑर्डर द्या. मला खूप भूक लागली आहे. तोपर्यंत मी डॉक्टरांना फोन करतो. ठीक आहे, विनय इतकं बोलला आणि गेस्ट हाऊसच्या आत गेला. बाकी सर्वजण आपापल्या खोलीत गेले. सीमाने खोलीत प्रवेश केला तेव्हा तिने पाहिले की प्रज्ञा बेडवर पडली होती आणि ती काय विचार करत होती हे तिला कळेना. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सीमा नाराज होऊन तिच्याजवळ आली आणि म्हणाली, प्रज्ञा, काय झालं? तू का रडत आहेस? प्रज्ञा उठली आणि सीमाला मिठी मारली आणि रडू लागली. तिला असे रडताना पाहून सीमा अस्वस्थ झाली. तिने प्रज्ञाला स्वतःपासून दूर केले आणि तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली, चल माझ्यासोबत. सीमाने प्रज्ञाचा हात धरला आणि तिला बाहेर नेऊ लागली, पण प्रज्ञाला बेडवरून उठताच चक्कर येऊ लागली. ती पडणारच होती की सीमाने तिला पकडले आणि बेडवर झोपवले आणि म्हणाली, प्रज्ञा, प्रज्ञा, तुला काय झाले? समीर, राहुल, सीमाचा आवाज ऐकून सगळे धावत रूमवर आले. सीमा रडत म्हणाली, समीर, प्रज्ञा बेहोश झाली आहे. तिला डॉक्टरांकडे घेऊन जावे लागेल. त्याची काही गरज नाही, कारण डॉक्टर आले आहेत, राहुल खोलीत येत म्हणाला. डॉक्टर आले आणि प्रज्ञाच्या बाजूला बसले आणि तिला तपासू लागले. प्रत्येकजण प्रज्ञाबद्दल खूप काळजीत होता आणि एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत होते. सीमाचे रडणे अजूनही थांबत नव्हते. प्रज्ञाला तपासल्यानंतर डॉक्टर म्हणाले, काळजी करू नका. काळजी करण्याची काहीच गरज नाही. बराच वेळ बर्फात राहिल्यामुळे तिला ताप आलाय आणि थंडीमुळे अंगात काहीसा जडपणा आहे. मी इंजेक्शन दिले आहे. थोड्या वेळाने ती शुद्धीवर येईल. एवढं बोलून डॉक्टरांनी औषध लिहून राहुलच्या हातात दिली आणि म्हणाले, हे औषध घेऊन ये आणि दिवसातून 3दा देत राहा. उद्यापर्यंत ती पूर्णपणे ठीक होईल. आणि हो, हळदीसोबत गरम दूध तिला नक्की द्या. विनयने राहुलच्या हातातून औषधाची स्लिप घेतली आणि म्हणाला, मी आणतो. असे बोलून विनय स्लिप घेऊन निघून गेला. राहुल डॉक्टरला म्हणाला, या डॉक्टर, मी तुम्हाला बाहेर सोडतो. डॉक्टरांनी मान हलवली, बॉक्स बंद केला आणि राहुल सोबत निघून गेले. सीमा पुन्हा प्रज्ञाच्या डोक्याजवळ बसली आणि तिच्या डोक्यावर हात फिरवू लागली. सियाने जेव्हा तिला अस्वस्थ पाहिले तेव्हा तिने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, सीमा, तू इतकी चिंताग्रस्त का आहेस? प्रज्ञाला थोडा ताप आहे. डॉक्टरांनी काय सांगितले ते तू ऐकले आहे नाही का? उद्यापर्यंत ती बरी होईल. जवळ उभी असलेली सुप्रिया म्हणाली, मी सगळ्यांसाठी चहा करते. असे बोलून सुप्रिया निघून गेली. सीमा काही बोलली नाही तेव्हा सियाही उठून निघून गेली. डॉक्टर निघून गेल्यावर राहुलने अभिला फोन केला, पण त्याचा फोन बंद होता. त्याने फार्म हाऊसच्या लँडलाईनवर कॉल करून तो स्वतःशीच म्हणाला, प्रज्ञा सुरक्षित आहे, पण अभि जंगलातून परतला की नाही माहीत नाही. फोनही बंद येत आहे. तेवढ्यात काकाने फोन उचलला आणि म्हणाले, हॅलो काका, मी बोलतोय. राहुल, अभि परत आलाय? राहुलने विचारले. काका लगेच म्हणाले, हो, रात्रीच आलेत. त्यांच्या खोलीत आहेत. त्यांचा फोन का बंद आहे? राहुलने विचारले. काल रात्री त्यांचा फोन जंगलात हरवला आहे. नवीन फोन आणि सिम कार्ड आणले आहे, पण सिम कार्ड चालू व्हायला थोडा वेळ लागेल. काकांनी उत्तर दिले. ओहो, राहुलने प्रतिक्रिया दिली. काका राहुलला म्हणाले, छोटे साहेब तुमच्याबद्दल विचारत होते. तुम्ही परत कधी येणार आहात? गेस्ट हाऊसच्या आत जाताना राहुल म्हणाला, मी तासाभरात येतोय. असं म्हणत राहुलने कॉल कट केला. कॉल डिस्कनेक्ट होताच काका अभिच्या खोलीत पोचले. तेव्हा अभि खिडकीजवळ दारू पीत उभा होता. काका म्हणाले, छोटे साहेब, राहुल थोड्या वेळात येत आहे. रात्रीच्या जेवणासाठी मी तुमच्यासाठी काय बनवू? मला भूक नाहीये. तुम्ही जा आणि मला थोडा वेळ एकटे सोडा प्लीज.
अभि हे सांगताच काका तिथून निघून गेले. तो निघून जाताच अभि वाईनच्या ग्लासकडे बघत स्वतःशीच म्हणाला, माहीत नाही ती मुलगी तिच्या घरी सुखरूप पोचली की नाही. मला आशा आहे की सकाळी जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिला काल रात्रीची घटना समजली असेल आणि तिने कोणतेही चुकीचे पाऊल उचलले नसेल. एवढं बोलून अभिने वाईनचा ग्लास टेबलावर ठेवला आणि बेडवर ठेवलेली प्रज्ञाची पैंजण उचलली आणि म्हणाला, ही पैंजण तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहे, कारण मी तुझा चेहरा पाहिला नाही. माझी इच्छा आहे की तू मला एकदा भेटावी, फक्त एकदा. मला तुझी माफी मागायची आहे. असा विचार करत अभिने पैंजण पलंगावर टाकली तसे ते पैंजण छुनछुन वाजू लागले. पैंजणचा आवाज ऐकून अभि स्वतःशीच म्हणाला, मला असं का वाटतंय जसे मी हे पैंजण कुठेतरी आवाज ऐकला आहे. पैंजणकडे पाहून अभिने मनावर ताण आणायला सुरुवात केली. क्षणभर विचार करून त्याने पैंजण आणि दुपट्टा उचलला आणि काळजीपूर्वक कपाटात ठेवला. त्याने पुन्हा ग्लास उचलला आणि म्हणाला आणि पुन्हा खिडकीपाशी आला आणि म्हणाला, आजपर्यंत दारूच्या नशेतही माझे भान हरपले नाही. मग काल रात्री काय झाले ते का आठवत नाही. माझ्यासमोर हजारो सुंदर मुली घिरट्या घालत राहतात, पण मी कधीही नशेत असलो तरी प्रीती व्यतिरिक्त कोणाचाही विचार केला नाही. आणि आजपर्यंत एकाही मुलीबद्दल माझ्या मनात घाणेरडा विचार आला नाही. मग मी असे चुकीचे कसे करू शकतो त्या मुलीसोबत. माझे मन म्हणते की मी त्या मुलीशी काही चुकीचं केले नाही. असं म्हणत अभिने ग्लास संपवला आणि खुर्चीवर जाऊन बसला. त्याने वाईनची बाटली उचलली आणि ग्लास पुन्हा भरला आणि मग बाटली ठेवली आणि ग्लास उचलत म्हणाला, तुला प्यायल्यानंतर मला सर्व काही आठवेल आणि मी शांतपणे झोपू शकेन, नाहीतर मला जगणे देखील खूप कठीण होऊन जाईल. कालच्या रात्रीसाठी मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही, पण जर मी त्या मुलीशी काही चुकीचं केलं नसेल तर माझा अपराध नक्कीच थोडा कमी होईल. आणि आयुष्यात जेव्हा कधी ती मुलगी माझ्यासमोर येईल किमान मी तिच्या डोळ्यात बघून तिची माफी तरी मागू शकतो. असे म्हणत अभि पुन्हा दारू पिऊ लागला. इकडे प्रज्ञा शुद्धीत येताच तिने आजूबाजूला पाहिलं तर सीमा तिच्या डोक्याजवळ बसलेली दिसली. तिला पाहून प्रज्ञा हलकेच हसली आणि उठून बसू लागली. सीमाने तिला आधार दिला आणि म्हणाली, सांभाळून. प्रज्ञा खाली बसताच सीमा म्हणाली, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते, आधी जेवण कर आणि मग औषध घे. प्रज्ञाने उत्तर दिले नाही, पण सीमा उठून निघून गेली. तेवढ्यात राहुल तिथे आला आणि प्रज्ञाला शुद्धीवर पाहून हसत म्हणाला, तू ठीक आहेस. हे पाहून खूप छान वाटले. प्रज्ञाने त्याला पाहिले पण प्रतिक्रिया दिली नाही. म्हणून राहुल आला आणि तिच्याजवळ बसला आणि म्हणाला, प्रज्ञा, माझी आजी म्हणते की जी व्यक्ती भूतकाळात राहते ती कधीही आनंदी नसते. म्हणून कृपया कालची रात्र तुझ्या आयुष्यातून काढून टाक. काल रात्री तुझ्यासोबत काय झालं माहीत नाही, पण कालची रात्र चांगली गेली नसावी असं मला वाटतं. पण प्रज्ञा, कालची रात्र एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जा आणि आयुष्यात पुढे जा. प्रज्ञा काहीच न बोलता राहुलकडे बघू लागली. मग राहुल हसला आणि अजून एक गोष्ट म्हणाला, आयुष्यात कधी या मित्राची गरज पडली तर एकदा मागे वळून बघ. तू मला नेहमी तुझ्या मागे उभा पासील. चल जातो, काळजी घे. बाय. प्रज्ञा हलकेच हसत म्हणाली. बाय राहुल. प्रज्ञा हे बोलताच राहुल हसत निघून गेला. तितक्यात सीमा तिथे आली. तिच्या हातात ट्रे होता ज्यात प्रज्ञासाठी नाश्ता होता. सीमाने ट्रे प्रज्ञासमोर ठेवला आणि म्हणाली, हे घे, तुझे आवडते पोहे. मी स्वतः बनवले आणि टेस्टी केले आहेत. छान झाले आहेत, तुला नक्कीच आवडतील. असे म्हणत सीमाने प्रज्ञाच्या चमच्याने पोहे दिले आणि ती काही बोलेल याची वाट पाहू लागली. पण प्रज्ञा काहीच बोलली नाही. तेव्हा सीमाने तिला पुन्हा चमच्याभर पोहे दिले आणि म्हणाली, प्रज्ञा, मी तुझ्यासाठी खूप प्रेमाने पोहे बनवले आहेत आणि तू काहीच बोलली नाहीस. प्रज्ञा हलकेच हसत म्हणाली, खूप छान बनवले आहे. हे ऐकून सीमा हसायला लागली. तेव्हाच त्यांचे सर्व मित्र खोलीत आले. सीमा प्रज्ञाला स्वतःच्या हाताने खाऊ घालत होती. सियाने प्रज्ञाला विचारले, प्रज्ञा, तू आम्हाला सांगितले नाहीस की तू जंगलात कशी पोहोचलीस. सियाचा हा प्रश्न ऐकून प्रज्ञाला पुन्हा सगळे आठवले. सगळे प्रज्ञाकडे पाहू लागले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्वतःबद्दलची काळजी प्रज्ञाला दिसताच ती म्हणाली, काल बर्फाचे वादळ आले तेव्हा मला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि मी लोळत खाली पडली. दगड लागल्यामुळे मला दुखापत झाली आणि मी बेशुद्ध पडले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी एकटीच होते. मी रात्र घालवण्यासाठी आणि बर्फापासून वाचण्यासाठी एक जागा शोधली आणि मग रात्रभर तिथेच राहिले. हे ऐकून समीर लगेच म्हणाला, देवाचे आभार की बर्फवृष्टीमुळे
जंगली प्राणी बाहेर आले नाहीत आणि त्यांनी तुला इजा केली नाही. हे ऐकून प्रज्ञा सीमाला म्हणाली, सीमा, माझे पोट भरले आहे, मला आता खायचे नाही. सीमाने चमचा खाली ठेवला आणि पाण्याचा ग्लास देऊन तिला औषध दिले आणि म्हणाली, हे औषध घे आणि गरम दूध पिऊन आराम कर. प्रज्ञाने औषध घेतले आणि दूध प्यायले. सीमाने फोन प्रज्ञाला दिला आणि म्हणाली, प्रज्ञा, हा तुझा फोन आहे, काकांना एकदा फोन कर. त्यांचा फोन दोनदा आलेला. विनय हसत हसत म्हणाला, आता आपण पण जाऊन काहीतरी खाऊ, प्रज्ञाला आराम करू दे. हो. सुप्रियाने हो म्हणताच सीमा सोडून सगळे तिथून निघून गेले. प्रज्ञा फोन हातात धरून खिन्न बसली होती. सीमाने प्रज्ञाकडे पाहिले आणि मनात म्हणाली, ही प्रज्ञा इतकी उदास का आहे आणि ती घरी का फोन करत नाही. सीमा प्रज्ञाकडे पाहत म्हणाली, प्रज्ञा, काका तुझी काळजी करत होते, त्यांना फोन कर. प्रज्ञाने काहीच ऐकले नाही आणि उत्तरही दिले नाही. ते पाहून सीमाने प्रज्ञाच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, प्रज्ञा, काकांना कॉल कर. प्रज्ञाला पुन्हा एकदा दचकली. तिला पुन्हा पुन्हा असं दचकताना पाहून सीमाही अस्वस्थ झाली. प्रज्ञा मनातल्या मनात म्हणाली, प्रज्ञा, तुला हिंमत करून बाबांशी बोलायला हवं, नाहीतर बाबा काळजी करत बसतील. प्रज्ञाने लगेच फोन उचलला आणि वडिलांना फोन करू लागली. सीमा काहीच न बोलता फक्त प्रज्ञाच्या चेहऱ्यावरचे भाव पाहत होती. ती शांतपणे स्वतःशीच म्हणाली, का माहीत नाही, पण माझे मन म्हणत आहे की प्रज्ञा काहीतरी लपवत आहे आणि तीच गोष्ट तिला त्रास देत आहे. दुसरीकडे सतीचा फोन वाजताच तो आनंदाने टेबलावर ठेवलेल्या त्याच्या फोनकडे सरकला. त्याच्या फोनचा आवाज ऐकून सविताही स्वयंपाकघरातून बाहेर आली, पण तिने सतीशच्या खोलीबाहेरच तिची पावले थांबवली. सतीश फोन रिसीव्ह करत म्हणाला, प्रज्ञा. वडिलांच्या तोंडून तिचे नाव ऐकून प्रज्ञाने स्वतःला सांभाळले आणि हिंमत करून एकवटून वडिलांना विचारले, बाबा, तुमची तब्येत कशी आहे. माझी तब्येत सोड आणि मला सांग की माझी मुलगी शिमला बघण्यात आणि तिचे प्रोजेक्ट बनवण्यात इतकी व्यस्त झाली आहे की तिला तिच्या वडिलांना फोन करायला वेळ मिळत नाहीये. सतीश म्हणाला. खिडकीतून बाहेर बघत प्रज्ञा म्हणाली, काल सकाळी मी तुम्हाला फोन केला पण तुम्ही फोन उचलला नाही आणि आम्ही सगळे कोपरीला गेलो आणि तिथून खूप थकून परत आलो. नंतर मला कधी झोप लागली ते मलाच कळलं नाही. हे ऐकून सतीश हसत म्हणाला, बेटा, तुला माहीत नाही का, तुझ्या वडिलांना तुझ्याशिवाय जगण्याची सवय नाही. जोपर्यंत तू शिमल्यात आहे तोपर्यंत रोज सकाळी आणि संध्याकाळी फोन करत जा, समजले, म्हणजे मला शांत झोप लागेल. हो पप्पा. आई कशी आहे, प्रज्ञाने विचारले. सतीश हसला आणि म्हणाला, तुझी आई एकदम बरी आहे, सांगणार नाही पण तुला खूप मिस करते. ती फक्त वरून राग दाखवते पण आतून तिला तुझी खूप काळजी वाटते. सविता हे सगळं ऐकत बाहेर उभी होती. मला माहीत आहे पप्पा, प्रज्ञा हळू आवाजात म्हणाली. मग सतीशने लगेच प्रज्ञाला विचारले, प्रज्ञा, तुझी तब्येत बरी आहे ना. प्रज्ञा लगेच हसली आणि म्हणाली, हो बाबा, मी एकदम ठीक आहे, माझी काळजी करू नका. हे ऐकून सतीशने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आता मी फोन ठेवतो, संध्याकाळी पुन्हा फोन करतो. स्वतःची काळजी घे आणि तुझा प्रकल्प चांगला कर, ठीक आहे. येस पप्पा. प्रज्ञाने हे सांगता सतीशने फोन कट केला. प्रज्ञाने तिचा फोन टेबलावर ठेवला आणि सीमाकडे न बघता शांतपणे पडून राहिली आणि तिने डोळे मिटले. कुणाल आणि त्याचे मित्र सर्व जंगलात सर्वत्र प्रज्ञाला शोधत होते, पण प्रज्ञा कुठेच सापडली नाही. कुणाल अस्वस्थपणे झाडाला टेकून उभा होता. तो प्रज्ञाचा चेहरा पुन्हा पुन्हा आठवत होता आणि तिचे लहान मुलांसारखे हास्य त्याला ऐकू येत होते. काल जेव्हा त्याने प्रज्ञाला बर्फावर मुलांसोबत खेळताना पाहिलं ते दृश्य पाहून नजरेतून जात नव्हते. त्याने खिशातून वाईनची बाटली काढली आणि पीत असताना स्वतःशीच म्हणाला, इतक्या वर्षानंतर तू मला भेटली आहेस, त्यामुळे यावेळी तू इतक्या सहजासहजी माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस. कोणत्याही किमतीत मी तुला शोधून काढेन. असे म्हणत त्याने हरीशला फोन केला. पलीकडून हरीशने फोन उचलला आणि म्हणाला, कुणाल, आम्ही तिला शोधतोय. ती मुलगी सापडेल. त्या कॉटेजमध्ये जा आणि काल रात्री तिथे थांबलेली मुलं मुली कुठून आली ते शोधा. वाईनचा एक घोट घेत कुणाल म्हणाला. हरीश लगेच म्हणाला, ठीक आहे, मी जातो. हरीशने हे सांगताच कुणालने कॉल डिस्कनेक्ट केला आणि नशेत निघून गेला. इकडे प्रज्ञा झोपली होती. झोपेत ती काल रात्री घडलेला सर्व प्रकार पाहत होती आणि ती घाबरून उठली. तिला घाबरलेलं पाहून तिच्या शेजारी बसलेल्या सीमाने तिला पकडून विचारले, काय झालं प्रज्ञा. प्रज्ञाने उत्तर दिले नाही. तिला भीतीने घाम फुटला होता. सीमाने तिच्या कालावर हात ठेवताच प्रज्ञाने हात काढून खोलीबाहेर गेली.
सीमाही प्रज्ञा म्हणत तिच्या मागे धावली. प्रज्ञा रडत रडत गेट हाऊसच्या बाहेर आली आणि तिथेच बनवलेल्या खुर्चीवर बसून रडायला लागली. सीमाही तिच्या मागे धावत तिथे आली. प्रज्ञाला असे रडताना पाहून सीमा तिच्या बाजूला बसली. सीमाने प्रज्ञाचा चेहरा आपल्या दोन्ही तळहातावर घेतला आणि विचारले, काय झाले प्रज्ञा, तू असे का रडत आहेस? सीमा, ते काल ते असे म्हणत प्रज्ञा पुन्हा रडू लागले. सीमाने प्रज्ञाचा चेहरा तिच्याकडे वळवला आणि विचारले, रात्रभर कुठे होतीस? प्रज्ञा काहीच उत्तर न देता फक्त रडत होती. सीमाने पुन्हा विचारले, काय झाले प्रज्ञा, सांगशील का? प्रज्ञा रडत म्हणाली, सीमा, काल जेव्हा ते भरपाळ वादळ आले होते, मी बर्फावर घसरून पडले आणि बेशुद्ध झाले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी एकटीच होते आणि आजूबाजूला फक्त अंधार होता. दूरवर कुणीच नव्हते. तुम्हा सर्वांचा शोध घेत असताना मी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नदीत पडले. नदीत? पण तुला पोहणं येत नाही, मग तू पाण्यातून कशी आलीस? सीमाने आश्चर्याने विचारले. प्रज्ञा म्हणाली, एका मुलाने मला वाचवले. हे ऐकून सीमाचे डोळे विस्पारले आणि ती आश्चर्याने प्रज्ञाकडे पाहू लागली. प्रज्ञाने सीमाला सगळा प्रकार सांगितला आणि रडू लागली. प्रज्ञाचे बोलणे ऐकून सीमाचे भान हरपले आणि प्रज्ञाला काय बोलावे ते समजत नव्हते. सीमा काही वेळ प्रज्ञाला असेच रडताना पाहत होती, पण प्रज्ञाला कसे समजावे हे तिला समजत नव्हते. प्रज्ञाला बघून तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही वेळाने सीमाने स्वतःला सावरले आणि प्रज्ञाच्या खांद्यावर हात ठेवला. तिचा हात धरून प्रज्ञा तिला मिठी मारून रडू लागली. सीमा रडत म्हणाली की हे सर्व माझ्यामुळे घडले. खोटं बोलून मी तुला इथे आणलं नसतं ना, हे सगळं घडलं नसतं. प्रज्ञा रडत म्हणाली, मी तुला सांगितले होते ना की त्या बाबांच्या डोळ्यात एक तेज होते आणि ते जे बोलले ते सगळे खरे होणार आहे. सीमाने प्रज्ञाचे अश्रू पुसले आणि म्हणाली, चल प्रज्ञा, आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. त्या मुलाची तक्रार करू आणि त्याला शोधून शिक्षा करू. असे म्हणत सीमाने प्रज्ञाचा हात धरला आणि निघून जाऊ लागली. पण प्रज्ञा उठली नाही. सीमाने ओळून प्रज्ञाकडे बघितले तेव्हा प्रज्ञाने आश्चर्याने विचारले, कशाची तक्रार करणार? सीमा पुन्हा प्रज्ञाच्या शेजारी बसली आणि तिला म्हणाली, प्रज्ञा, त्या मुलाने तुझ्याशी जे काही केले त्यानंतर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, नाही का? आपण गप्प बसणार नाही. आपण पोलीस कंप्लेंट करू. पोलीस त्याला तुमच्यासमोर उभं करतील. मग आपण त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा देऊ. प्रज्ञा तिचे अश्रू पुसत म्हणाली, नाही सीमा, जर मी त्या मुलाबद्दल तक्रार केली आणि त्याला शिक्षा झाली तर मी माझ्याच नजरेत पडेल, कारण त्याने जे काही केले ते माझा जीव वाचवण्यासाठी केले, कोणत्याही वाईट हेतूने नाही. हे ऐकून सीमा रागाने म्हणाली, प्रज्ञा, तुझा जीव वाचवण्यासाठी काही चुकीचे करणे आवश्यक नव्हते. त्याने जे केले तो गुन्हा आहे, ज्याची शिक्षा त्याला मिळाली पाहिजे. प्रज्ञा सीमाच्या डोळ्यात पाहत म्हणाली, सीमा, मलाही माहीत नाही की त्याने माझ्यासोबत काही चुकीचे केले की नाही, आणि मी त्याला माझा जीव वाचवण्याची शिक्षा कशी देऊ शकते? सीमा रागाने म्हणाली, तू वेडी झाली आहेस काय? चल माझ्यासोबत. आपण त्याच्याबद्दल नक्कीच तक्रार करू. कारण आज जर आपण गप्प बसलो तर काल रात्रीची किंमत तुला आयुष्यभर चुकवावी लागेल. लोकांच्या अशा प्रश्नांची उत्तरे तुला द्यावी लागतील जी तू कधीच देऊ शकणार नाहीस. म्हणून मी तुला त्याच्या कृत्याची शिक्षा भोगू देणार नाही, कधीच नाही. प्रज्ञाने सीमाकडे पाहिले आणि म्हणाली, सीमा, काल रात्री मी ज्या नदीत पडले ती बर्फासारखी थंड होती. त्यानंतरही त्या मुलाने स्वतःबद्दल एकदाही विचार केला नाही आणि माझा जीव वाचवण्यासाठी त्याने नदीत उडी मारली आणि मला नदीतून बाहेर काढले. मला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्याला हवे असते तर तो मला तिथे बर्फात सोडू शकला असता किंवा त्याला हवे ते माझ्यासोबत करता आले असते. पण त्याने तसे केले नाही. त्याने मला उचलून त्या झोपडीत नेले. मला माहीत आहे की माझी अवस्था इतकी वाईट होती की जर त्याने मला वाचवले नसते तर कदाचित मी थंडीने मेले असते. त्याने जे काही केले ते फक्त मला वाचवण्यासाठी होते. काल रात्री त्याने माझा जीव दोनदा वाचवला, आधी नदीत आणि मग थंडीत. आणि तू मला त्याला शिक्षा करायला सांगत आहेस? सीमा, मला माफ कर, पण मी हे करू शकत नाही, कारण माझा विवेक मला हे कधीच करू देणार नाही आणि मी त्या मुलाला माझा जीव वाचवल्याबद्दल कधीही शिक्षा करणार नाही. सीमाने प्रज्ञाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, मला माफ कर, पण प्रज्ञा, काल रात्री घडलेल्या प्रकारामुळे तुला काय सहन करावे लागेल याची कल्पना आहे का तुला? पण तरीही मी त्याच्याबद्दल तक्रार करणार नाही, कारण माझी त्याच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही. प्रज्ञा हे बोलताच सीमा आश्चर्याने तिच्याकडे बघू लागली आणि रागात म्हणाली, मग हे पण सांग मिस प्रज्ञा शर्मा, आता काय करणार? तू तुझ्या सावत्राईला कसे तोंड देणार, जिच्या नजरेत तू कायमच टोचत असते?
जेव्हा तिला सत्य समजेल तेव्हा तू तिच्या प्रश्नांची उत्तरे कशी देशील? आणि हे पण सांग की नकळत त्या मुलाने काल रात्री तुझ्यासोबत काही केले असेल तर तू तुझ्या वडिलांना कशी तोंड देणार? तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार? काल रात्री तू ज्याच्याबरोबर होतीस त्याला ओळखणे तर दूरच, तू त्याचे तोंडही पाहिले नाही. प्रज्ञा बोल, तू काय करणार आहेस? प्रज्ञा काही उत्तर न देता उठून निघून जाऊ लागली. तेव्हा सीमाने रागाने उठली. कुठे चालली आहेस? काल रात्री पडलेल्या नदीत उडी मारून जीवन संपवायला? हे ऐकून प्रज्ञाची पावले थांबली. सीमा रागाने तिच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, एकतर खोलीत जाऊन पंख्याला गळपास लावून घे, नाहीतर इंदूरला जाऊन आईकडून अपमान सहन करून घरासमोरील विहिरीत उडी मारून आत्महत्या कर. प्रज्ञा सीमाच्या डोळ्यात पाहत म्हणाली, सीमा, ते लोक आत्महत्या करतात जे भित्रे असतात, पण मी जन्माला येण्यापूर्वी जीवनाशी लढायला शिकून या जगात आले. माझे जीवन न संपवायचे माझ्याकडे मोठे कारण आहे, माझे कुटुंब, जी माझी जबाबदारी आहे. आणि तरीही मी असे काहीही केले नाही ज्यासाठी मला माझ्या प्राणाची आहुती द्यावी लागेल. काल रात्री जे घडले बहुधा नशिबात लिहिलेले असावा, आणि नशिबाचे भोग कुणीही बदलू शकत नाही, कुणी नाही. एवढं बोलून प्रज्ञा तिथून निघू लागली. पण सीमा अजूनही अस्वस्थच उभी होती. प्रज्ञा काही पावले चालली आणि मग थांबली. तिने वळून सीमाकडे बघितले आणि म्हणाली, सीमा, जर काल रात्री त्याने मला वाचवले नसते तर आज मी त्याला शिक्षा देण्यासाठी जिवंत राहिले नसते. मी तुझं ऐकून त्या मुलावर गुन्हा दाखल केला, त्यामुळे कदाचित पोलीस त्याला शोधून माझ्यासमोर आणतील. पण उद्या जर आपल्याला कळले की त्याने मला काहीही केलेले नाही, तर फक्त माझा जीव वाचवला, तर मग आपण दोघीही स्वतःला कधी माफ करू शकेन का? सीमा विचारात घडून गेली आणि प्रज्ञा तिचे अश्रू पुसत तिथून निघून गेली. कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.